मित्रांनो, समजा तुमचा एक नोकर आहे आणि तो तुमचे कामं रोजचे करतो. ठरलेले कामं असतील, त्याला रोजचा त्याचा अनुभव असेल, तर तो ते रोज रोज व्यवस्थितपणे करतो. पण मग एखादं वेगळं काम जर त्याला तुम्ही दिलं, तर कदाचित तो ते काम चुकीचं करेल किंवा करणार नाही. असंच काहीसं एआयच्या बाबतीत घडतंय. एआय मॉडेल्स जे आहेत, ते प्री ट्रेन आहेत. म्हणजे त्यांना ऑलरेडी ट्रेन केलेलं आहे. त्यांच्याकडे खूप सारा डेटा, खूप सारी माहिती ऑलरेडी आहे. आणि त्या माहितीच्या आधारावर ते आतापर्यंत काम करत आले. मग ते चॅट जीपीटी असेल, गुगल जेमिनी असेल किंवा कुठलंही मॉडेल असेल, ते त्याच्या पद्धतीने काम करतं. पण मग वेगळं एखादं काही त्याला दिलं, तर मग मात्र ते चुकू शकतं. त्याला हॅलोसिनेशन असं म्हणतात. मग ते चुकीचे रिझल्ट तुम्हाला देऊ शकतो किंवा तो ते रिझल्ट देण्यामध्ये सक्षम नाही आहे असं तो सांगू शकतो. ठीक आहे. मग आता अशा केसमध्ये याला काय सोल्युशन आहे, हा प्रश्न पडला होता. आणि क्लॉड जे सध्या मार्केटमध्ये ट्रेंड करतायत, क्लॉड अँथ्रोपिकचं सगळ्यात पॉवरफुल मॉडेल आहे. अख्ख्या जगाला ज्याने आश्चर्याचा धक्का दिला आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी त्या क्लॉडबद्दल सांगता येतील. आपला विषय आजचा थोडा वेगळा आहे, त्यामुळे मी क्लॉडबद्दल जास्त न बोलता त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो, की त्या क्लॉडमध्ये एक असं फीचर आपल्याला दिलं गेलेलं आहे आणि त्याला म्हणतात क्लॉड स्किल. आजच्या सेशनमध्ये आपण हे क्लॉड स्किल्स काय आहेत ते समजून घेणार आहोत. म्हणजे क्लॉडला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स जर प्रोव्हाइड केले, म्हणजे त्याला तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्शन्स किंवा तुमच्या पद्धतीने ट्रेनिंग तुम्ही दिलं, तर तो ते वेगळं काम सुद्धा अचूकपणे करू शकतो. मग आता याच्यामध्ये काही स्किल्स ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत, जे तुम्ही यूज करू शकतात. स्किल्स यूज केल्यानंतर जो रिझल्ट येतो तो डिफरंट असतो. आणि दुसरा एक ऑप्शन आहे कस्टम स्किल्स. म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे स्किल्स डेव्हलप करू शकता. तुमच्या कामाबद्दलचं स्किल तुम्ही तयार करा. स्किल म्हणजे काय, ते काम कसं करायचं आहे, त्याचे इन्स्ट्रक्शन्स, आणि ते सगळं स्किल जर तुम्ही त्याला दिलं तर काय होईल, तो तुमच्या कामामध्ये तरबेज होईल आणि तुम्हाला जसं काम हवं असेल अगदी तशाच पद्धतीने तो ते काम करू शकतो. त्यामुळे हा क्लॉड स्किल्स नावाचा जो कन्सेप्ट आहे, हा सध्या खूप पॉप्युलर आहे. इंडस्ट्रीमध्ये खूप प्रमाणामध्ये वापरला जातो. तुम्ही क्लॉड स्किल्स बद्दल ऐकलं असेल, तर आज तुम्ही ते स्किल्स कसे यूज करायचे आणि कसे तयार करायचे, आपण आपलं स्वतःचं क्लॉड स्किल कसं तयार करू शकतो, हे आजच्या या सेशनमध्ये आपण बघतो आहोत. मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते, ज्याच्यामध्ये क्लॉड स्किल्स आपण शिकतो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं याच्यातून, तर मग व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला आता आपण बघूयात क्लॉड स्किल्स म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे. मित्रांनो, एआय हा आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. प्रत्येकाला एआय शिकणं हे गरजेचं आहे. मग तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षक असाल, कुठे जॉब करत असाल, इवन तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्हाला प्रत्येकाला एआय येणं गरजेचं आहे. आता एआय हा खूप मोठा विषय आहे. एआय तसा एक मोठा समुद्र आहे. आणि या एआय मधून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं जनरेटिव्ह एआय आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेट करण्यासाठी आपण ते वापरतो. मग त्यात तुम्ही इमेजेस जनरेट करा, व्हिडिओ जनरेट करा, वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तुम्ही जनरेट करू शकतात जनरेटिव्ह एआयच्या मदतीने. एजंटिक एआय तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे. एजंटिक एआय हा तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला मदत करतो. जसं की तुम्हाला हॉटेल बुक करायचे आहे, तुमचं विमानाचं तिकीट बुक करायचं आहे, कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी, तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची आहे, या प्रत्येक गोष्टीमध्ये तो एजंटिक एआय तुम्हाला मदत करू शकतो. आणि त्याच्याही पलीकडे आता तुम्हाला एआय वापरून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मग तुम्ही एआय एजंट्स तयार करून देऊ शकतात किंवा तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही एआय एजंट्स तयार करून घेऊ शकतात. याच्यासाठी एआय ऑटोमेशन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट झालेला आहे. मग आता हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल, तेही मराठी भाषेमध्ये, तर कोडिंग कट्टाच्या माध्यमातून तुम्हाला हे आता शक्य आहे. आपण एआयचा एक मास्टर कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये जनरेटिव्ह एआय पासून तर एआय ऑटोमेशन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मराठी भाषेमध्ये आपण शिकवतो. या कोर्सची फीस जी आहे ती 10,000 रुपये आहे. परंतु कोडिंग कट्टाचे जे आपले सबस्क्रायबर्स आहेत किंवा युजर्स आहेत, त्यांच्यासाठी 50% आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि फक्त 5,000 रुपयामध्ये तुम्हाला हा संपूर्ण कोर्स करता येऊ शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जवळपास तुम्ही एआय मध्ये कम्प्लीट मास्टर होऊन जाल. तुम्हाला अजून कुठलेही कोर्स करायची गरज पडणार नाही. आणि तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, इव्हन तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये नक्की तुम्ही एआयचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकणार आहात. जर तुम्हाला या कोर्स मध्ये इंटरेस्ट असेल, तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवर तुम्ही पर्सनल मेसेज करा. तुम्हाला होते आहे त्या बॅचमध्ये तुमचं नाव नोंदवा आणि ही सुवर्ण संधी जी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तिचा फायदा करून घ्या.
बघा आता हा जो क्लॉड नावाचा मॉडेल आहे तो सुरू करायचा असेल तर तुम्ही claude.ai या साईटवर जा. तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या फर्स्ट टाईम जर तुम्ही क्लॉड वापरत असाल तर, आणि मग तुमच्यासमोर हा प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने दिसेल. त्याचे वेगवेगळे मॉडेल आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतात. आता आपण सध्या फ्री प्लॅनमध्ये आहोत. आता हे स्किल कन्सेप्ट जे आहे ते फ्री प्लॅनमध्ये तुम्हाला वापरता येतं. त्याच्या मॉडेल्समध्ये हे ओपस 4.7 सध्या लेटेस्ट मॉडेल आहे, परंतु ते फ्रीमध्ये अवेलेबल नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पेड घ्यावं लागेल. फ्रीमध्ये मात्र तुम्ही सॉनेट 4.6 किंवा हायकू 4.5 वापरू शकता. ठीक आहे, आपण सध्या सॉनेट 4.6 वर काम करतो आहोत. ओके, त्याच्यानंतर इकडे तुम्हाला या प्लस बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही फाईल्स ॲड करून देऊ शकतात, म्हणजे अपलोड करू शकतात. बिलकुल जसं ChatGPTमध्ये करतो आपण तसं. तुम्ही स्क्रीनशॉट एखादा त्याला द्या आणि त्याच्यावर काही ॲनालिसिस वगैरे तुम्ही करायला लावू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही नवीन प्रोजेक्ट क्रिएट करू शकतात. हा स्किल्स प्रकार इथे दिसतोय बघा. तुम्हाला एखादं स्किल ॲड करायचं असेल तर तुम्ही इथून स्किल ॲड करू शकतात. आधीचे स्किल तुम्हाला मॅनेज करता येतात. कनेक्टर्स नावाचा कन्सेप्ट आहे, हा देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल कसा आहे तो. तर हा त्याचा इंटरफेस आहे आणि इथे मग तुम्ही प्रॉम्प्ट देऊन तुमचं जे काय काम असेल ते तुम्ही करून घेऊ शकतात. इकडे उजव्या बाजूला जर आपण गेलो तर या ठिकाणी तुम्हाला न्यू चार्ट ऑप्शन आहे. इथून तुम्ही नवीन चार्ट स्टार्ट करू शकतात. आणि आपल्याला स्किल्स तयार करायचे असतील तर त्याच्यासाठी इथे कस्टमायझेशन जो आहे तो दिसेल. बघा, कस्टमाइजमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहेत, स्किल्स आणि कनेक्टर्स. मी थोडं कनेक्टर्सबद्दल सांगून टाकतो आणि मग आपण स्किल्सवर जाऊयात. क्लॉडमध्ये तुम्ही तुमचं एक्सटर्नल ॲप्लिकेशन कनेक्ट करू शकतात. आता समजा एक्झाम्पल आहे की तुमचं जीमेल अकाउंट आहे आणि ते तुम्ही क्लॉडला कनेक्ट केलं. आता क्लॉडला तुम्ही ऑथराईज केलं, म्हणजे परमिशन दिल्या की तुमचं जीमेल अकाउंट त्याने हँडल करावं, आणि मग तुम्ही काय काय परमिशन्स त्याला दिलेले असतील त्यानुसार तो तुमचं जीमेल अकाउंट हाताळेल. तुमच्या जीमेल अकाउंटवरून तो ईमेल पाठवू शकतो, आलेले ईमेल्स तो रीड करू शकतो. तुम्ही जे जे परमिशन्स त्याला दिले असतील त्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. असे बरेचसे ॲप्स जे आहे ते तुम्ही याला जोडू शकतात आणि तुमचं जे रोजचं काम आहे ते तुम्ही क्लॉडकडून ऑटोमेट करून घेऊ शकतात. मग कनेक्टर्सवर जर आपण गेलो इथे तर याच्यामध्ये इथे तुम्हाला कनेक्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे. इथे प्लसवर क्लिक करा. इथे तुम्हाला ब्राउज कनेक्टर्स ऑप्शन दिलेला आहे बघा. जेवढे कनेक्टर्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला इथे दिसतात बघा. तुम्ही गुगल ड्राईव्ह कनेक्ट करू शकता, तुमचं जीमेल अकाउंट कनेक्ट करू शकतात, गुगल कॅलेंडर, मोठी लिस्ट आहे. हे तुम्ही स्क्रोल करा. बरेचसे ॲप्स आहेत की जे तुम्ही त्याला कनेक्ट करून देऊ शकतात. याच्याने काय होईल, तुमचं काम, त्या ॲपवरचं तुमचं काम क्लॉडकडून तुम्ही करून घेऊ शकता. याला आपण ऑटोमेशन असं म्हणतो, AI ऑटोमेशन. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल याच्यामध्ये तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट टाका. मी याच्यावर देखील एक व्हिडिओ तयार करेल, हाऊ टू यूज द कनेक्टर्स. हे कनेक्टर कसे वापरायचे याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवेल. आजचा विषय आपला क्लाउड स्किल्स आहे, त्यामुळे मी आता याच्यावर जास्त डिटेल जात नाही. पण तुम्ही कमेंट करणार असाल, जास्त कमेंट्स आल्या तर मग मी नक्की याच्यावर एक व्हिडिओ तयार करेन. स्किल्समध्ये तुम्ही जर गेलात इथे तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी खूप सारे स्किल्स बनवलेले इथे दिसत आहेत बघा. त्यापैकी हा पहिला जो स्किल आहे, स्किल क्रिएटर, म्हणजे तुम्हाला स्किल तयार करायला मदत करणारा हा स्किल आहे, स्किल क्रिएटर. तुम्ही जर नवीन स्किल बनवत असाल तर तुम्हाला याची मदत घेता येऊ शकते. बाकीचे बरेचसे स्किल इथे दिसत आहेत आणि यापैकी तुम्हाला जे स्किल हवं असेल ते तुम्ही यूज करू शकता. अजून खूप सारे स्किल आहेत, तुम्ही ते सर्च करा, बरेचसे स्किल तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे, तर मग आता आपल्याला आजचा विषय आहे की आपलं स्वतःचं स्किल कसं तयार करायचं. मग त्यासाठी मी इथे स्किल्समध्ये जातो आणि स्किल्समध्ये गेल्यानंतर स्किलची जी फाईल असते skill.md अशी एक फाईल तयार होते आणि ती फाईल आपल्या प्रोजेक्टमध्ये, म्हणजे आपल्या चार्टमध्ये आपण ॲड करतो आणि मग आपल्याला ते स्किल जे आहे ते वापरता येतं. बघा आता इथे मी एक स्किल क्रिएट करतो आहे आणि स्किल क्रिएट करण्यासाठी इथे तुम्हाला प्लस बटनला क्लिक करायचं आहे. आता इथे स्किल क्रिएट करण्यासाठी हा एक ऑप्शन आहे बघा, क्रिएट स्किल. तुम्ही 3 प्रकारे स्किल क्रिएट करू शकतात. क्रिएट विथ क्लॉड, म्हणजे तुम्ही क्लॉडच्या मदतीने स्किल तयार करू शकतात. दुसरा ऑप्शन आहे राईट स्किल इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला जर स्किल लिहिता येत असेल तर तुम्ही लिहू शकतात किंवा तुम्ही ChatGPT वगैरे सारख्या मॉडेलची मदत घेऊन स्किल इथे तयार करू शकतात, म्हणजे राईट करायचं जसं आपण प्रॉम्प्ट लिहितो त्या पद्धतीने. आणि अपलोड स्किल, जर तुमच्याकडे ऑलरेडी कोणाची स्किल फाईल असेल तर ती तुम्ही इथे अपलोड करून ते स्किल इथे यूज करू शकतात. आपण पहिला ऑप्शन या ठिकाणी बघतोय, क्रिएट विथ क्लॉड. तुम्हाला क्लॉडच्या मदतीने स्किल क्रिएट करायचं आहे. मग इथे क्लिक केल्यानंतर तो या ठिकाणी येतो आणि बघा आता तुम्हाला क्लॉड स्किल यूज करायचं आहे स्किल बनवण्यासाठी. मग या ठिकाणी बघा हा प्रॉम्प्ट ऑटोमॅटिक आला बघा, लेट्स क्रिएट अ स्किल टुगेदर युजिंग
युअर स्किल क्रिएटर स्किल. म्हणजे ऑलरेडी एक स्किल त्याच्याकडे आहे स्किल क्रिएटर नावाचं, त्याचा उपयोग करून आपण स्किल क्रिएट करतो आहोत. ओके, पुढे काय दिलं बघा इथे, फर्स्ट आस्क मी व्हॉट द स्किल शुड डू. म्हणजे पहिल्यांदा मला विचार की कुठलं स्किल मला तयार करायचं आहे. म्हणजे तो आपल्याला क्वेश्चन करेल, आपण आन्सर करायचे आणि स्किल तयार होऊन जाईल. बघा आता मी स्टेप बाय स्टेप जातो. इथे मी आता हा प्रॉम्प्ट पहिले एंटर करतो आणि तो मला विचारेल बघा आता की तुम्हाला कुठलं स्किल तयार करायचं आहे. बघा इथे प्रश्न आहे, व्हॉट वूड यू लाईक द स्किल टू डू, डिस्क्राईब द टास्क ऑर टाईप ऑफ रिक्वेस्ट इट शुड हँडल अँड आय विल हेल्प यू टू बिल्ड इट. तुम्हाला कुठल्या प्रकारचं स्किल तयार करायचं आहे ते सांगा आणि ते बनवायला मी मदत करतो, असं तो म्हणतो. आता मला समजा माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी यूट्यूबच्या व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करत असतो. प्रत्येक वेळेला व्हिडिओला काय टायटल द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, कारण जेवढं कॅची टायटल असेल तेवढे युजर त्याच्यावर अट्रॅक्ट होतात. टायटल लिहिणं हे एक सुद्धा स्किल आहे आणि ते आपल्याला समजा जमत नाही आहे. मग आपण काय करतोय, एक असं स्किल तयार करून ते क्लॉडला देऊ की जेणेकरून क्लॉड आपल्याला, आपण फक्त टॉपिक द्यायचा आणि तो त्याचे टायटल आपल्याला सजेस्ट करेल. ठीक आहे, तर मग मला असं एक स्किल तयार करायचं आहे की जे मला व्हिडिओचे टायटल बनवायला मदत करेल. मग मी या ठिकाणी त्या स्किलला इथे टाईप करतो. बघा मी इथे लिहितो यूट्यूब टायटल क्रिएटर स्किल. मला यूट्यूब व्हिडिओ टायटल क्रिएटर स्किल तयार करायचे. यूट्यूब व्हिडिओ टायटल क्रिएटर स्किल. ठीक आहे, मग मी इथे क्लिक करतो आणि आता तो मला याच्या पुढे काही प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर या ठिकाणी द्यायचे. तो बघा तो म्हणतोय, ग्रेट आयडिया, लेट मी आस्क फ्यू क्वेश्चन्स टू मेक शुअर. मग तुम्ही आता या प्रश्नांचे उत्तरं त्याला द्यायचे आहेत. बघा आता पहिला प्रश्न त्याने मला विचारला, व्हॉट शूड द स्किल फोकस ऑन व्हेन क्रिएटिंग यूट्यूब टायटल. म्हणजे तुम्हाला यूट्यूबचं टायटल देण्यासाठी याच्यापैकी कुठल्या गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करणार. SEO ऑप्टिमाइज टायटल पाहिजे, क्लिकबेट हाय CTR वालं पाहिजे, टोन मॅचिंगवालं पाहिजे किंवा मल्टिपल टायटल व्हेरिएशन्स पाहिजे. मला याच्यामध्ये हा सेकंड ऑप्शन जो आहे हा पाहिजे. मी इथे क्लिकबेट हाय CTR वाला जो ऑप्शन आहे तो घेतो आणि याला नेक्स्ट बटनला क्लिक करतो. आता पुढचा प्रश्न तो मला विचारतोय बघा ठिकाणी, व्हॉट इनपुट विल बी द युजर टिपिकली प्रोव्हाइड. युजर काय प्रोव्हाइड करेल की जेव्हा त्याला टायटल बनवायचं असेल त्यावेळेला. मग युजर फक्त टॉपिक देईल आणि टायटल क्रिएट व्हायला पाहिजे. मग इथे बघा आताचे ऑप्शन आहेत बघा, अ टॉपिक ऑर कीवर्ड, अ व्हिडिओ स्क्रिप्ट ऑर डिस्क्रिप्शन, बोथ टॉपिक अँड स्क्रिप्ट, जस्ट निश कॅटेगरी. म्हणजे युजर याच्यापैकी काय सांगेल की ज्याच्यावर मी टायटल तयार करून देऊ. मी टॉपिक ऑर कीवर्ड फक्त या ठिकाणी देईल, टॉपिक मी सांगेल त्याने मला टायटल क्रिएट करून द्यायचं आहे. ठीक आहे, मी एक नंबरचा ऑप्शन निवडला आणि मी इथे हा एक नंबरचा ऑप्शन मी या ठिकाणी देतो आणि पुढे गेलो. आता तो या ठिकाणी बघा आता स्किल तयार करतोय बघा. ओके, तो पुढे म्हणतो बघा, नाऊ लेट मी राईट द स्किल बेस्ड ऑन युअर प्रेफरन्सेस, क्लिकबेट हाय CTR फोकस, टॉपिक कीवर्ड, इनपुट रँक लिस्ट आउटपुट. ओके ठीक आहे, आता तो स्किल क्रिएट करून देतोय. skill.md फाईल आता तयार होईल बघा या ठिकाणी आणि ती skill.md फाईल आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये ॲड करायची. म्हणजे आता बाय डिफॉल्ट ती ॲड होऊन जाईल किंवा नसेल झाली तर ती तुम्ही डाउनलोड करून पुन्हा ॲड करू शकतात. ओके बघा या ठिकाणी तो आता आपल्याला टेस्ट करतोय त्या टॉपिकला, हाऊ टू सेव्ह मनी. हा समजा टॉपिक असेल तुमच्या व्हिडिओचा तर टायटल त्याने कसे सजेस्ट केलेत बघा या ठिकाणी साईडला तुम्हाला त्याचे टायटल दिसत आहे बघा. फॉलोविंग द स्किल, आय ट्राईड सेव्हिंग मनी टू 30 days, स्टॉप वेस्टिंग मनी अंटिल यू वॉच दिस. ठीक आहे, हे 5-7 टायटल त्याने मला या ठिकाणी दाखवले बघा वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे, म्हणजे तो कशा पद्धतीने काम करेल हे दिसतंय इथे बघा. आता त्याने यूट्यूब टायटल क्रिएटर नावाचं स्किल तयार करून दिलेलं आहे. ते इथे सेव्ह करून घेतो मी, म्हणजे मला ते इथे वापरता येईल. मी सेव्ह स्किल बटनला क्लिक करतो आणि ते स्किल इथे सेव्ह होऊन जाईल. म्हणजे मला ते पुढच्या प्रोजेक्टमध्ये वापरता येईल आणि मी त्याला डाउनलोड देखील करून ठेवतो. म्हणजे मला दुसरीकडे कुठे वापरायचं असेल तर ते स्किल मी इथून यूज करू शकतो. मी डाउनलोड केल्यावर त्याची एक फाईल माझ्या फोल्डरमध्ये इथे डाउनलोड होऊन जाईल बघा. यूट्यूब टायटल क्रिएटर स्किल ही डाउनलोड झालेली आहे. ही मला नंतर कधी लागली तर मी पुन्हा वापरू शकतो. आता हे स्किल रेडी झालेलं आहे आणि मी आता बॅक जातो आणि हे स्किल वापरून बरोबर तो आपलं काम करतोय का या ठिकाणी चेक करून बघतो. चला आता आपण बॅक जाऊ. आता क्लॉड मी बिगिनिंगला आलो बघा
आणि इथे मला आता यूट्यूबच्या व्हिडिओचे टायटल तयार करायचे आहेत. या ठिकाणी बघा तुम्ही न्यू चार्ट ऑप्शन घ्या. न्यू चार्टवर आल्यानंतर ही विंडो येते इथे आणि इथे बघा इथे प्लसला जर तुम्ही क्लिक केलं तर इथे स्किल्समध्ये एक स्किल ॲड झालेलं दिसतंय बघा तुम्हाला, यूट्यूब टायटल क्रिएटर. हे स्किल तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. मग तुम्ही हे स्किल सिलेक्ट करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे टाईप करा टॉपिकचं नाव. आता मी फक्त टॉपिक देतो यूट्यूब व्हिडिओचं. आता समजा माझी यूट्यूब व्हिडिओ आहे की सध्या मार्केटमध्ये क्लॉड मायथस नावाचं एक मॉडेल आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे याच्यावर समजा मी व्हिडिओ बनवतोय, तर त्याचं टायटल काय असेल ते आपण बघूया. इम्पॅक्ट ऑफ क्लॉड मायथॉस ऑन इंडियन बँकिंग सिस्टीम. इंडियन बँकिंग सिस्टीमवर त्याचा काय परिणाम होणार आहे. क्लॉडचं मायथस मी एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे. क्लॉड मायथस नावाचं एक नवीन मॉडेल आलेलं आहे आणि जे सध्या खूप धुमाकूळ घालत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे त्याने एवढा काय असा इम्पॅक्ट केलेला आहे की सध्या भारताचे जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांनी इमिजिएट बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांची काल परवा मीटिंग घेतली आणि त्यांना सूचना दिल्या की या मायथसचा जो परिणाम होणार आहे, आता मी जास्त त्याच्यावर बोलत नाही कारण आजचा तो विषय नाही आहे, पण एक सेपरेट व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेल. मग याचा काय परिणाम होईल याच्यावर समजा मी व्हिडिओ बनवली उद्या, तर त्या व्हिडिओचं टायटल काय असलं पाहिजे हे मी याला विचारतोय आणि बघा आता तो त्या टॉपिकवर मला टायटल्स या ठिकाणी सजेस्ट करतोय. बघा तो इथे म्हणतोय रीडिंग यूट्यूब टायटल क्रिएटर स्किल, म्हणजे ते स्किल तो वापरतोय आणि त्याने मला 7 असे टायटल या ठिकाणी आता दिले की त्या क्लॉडचा मायथसचा इंडियन बँकिंग सिस्टीमवर काय परिणाम होईल याचं मी व्हिडिओ बनवली, तर त्याचं टायटल मी यांच्यापैकी देऊ शकतो जे कॅची असेल. बघा इथे पहिला आहे द AI सिक्रेट दॅट्स अबाउट टू डिसरप्ट एव्हरी इंडियन बँक. वॉर्निंग, क्लॉड AI इज चेंजिंग इंडियन बँकिंग फॉर एव्हर. आर यू रेडी. म्हणजे आता हे जे टायटल्स आहेत हे त्याने मला ॲटोमॅटिक सजेस्ट केले. मी फक्त टॉपिक सांगितला आणि टायटल त्याने सजेस्ट केले. हे का शक्य झालं, हे या स्किलमुळे शक्य झालं. म्हणजे मी त्याला यूट्यूब टायटल क्रिएटर स्किल तयार करून दिलं आणि त्या स्किलच्या आधाराने तो मला या ठिकाणी मदत करतो आहे. तर तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे स्किल तयार करा आणि क्लॉडवर ते स्किल वापरून तुम्ही या ठिकाणी कुठलंही वर्क करा. तुम्हाला खूप मोठा बदल त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे खूप काही जास्त सांगायची गरज पडत नाही. अगदी अल्प शब्दांमध्ये तुमचं काम त्या ठिकाणी होतं आहे आणि जो रिझल्ट आहे तो मात्र अतिशय पॉवरफुल रिझल्ट त्या ठिकाणी असतो. आता या ठिकाणी आपण हे जे स्किल्स आहेत ते कसे वापरायचे, कसे तयार करायचे या गोष्टीवर आजची व्हिडिओ या ठिकाणी बनवली. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कनेक्टर्स नावाचा जो विषय आहे, क्लॉड कनेक्टर्स, ते कसे यूज करायचे याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तुम्ही कमेंट करा, मग आपण त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. तर अशा पद्धतीने क्लॉड स्किल म्हणजे काय आणि ते कसे यूज केले जातात हे आपण आजच्या या सेशनमध्ये बघितलं. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि लक्षात ठेवा, आपला 1 मे पासून AIचा मास्टर कोर्स सुरू होतोय. 50% फी सवलत आपण त्याच्या दिली आहे. 50% डिस्काउंटमध्ये हा कोर्स तुम्हाला करायला मिळतोय. कम्प्लीट कोर्स आहे A to Z. ही संधी सोडू नका आणि कोर्स जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉल करा आणि त्या कोर्सला तुम्ही नक्की जॉईन करा. चला पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.